नमस्कार सर्वांना। आजचा व्लॉग आहे तो संक्रांतीचा आहे आणि संक्रांतीचं विश माझ्याकडून माझ्या शेजारी राहते छोटी तिनेच केलेला आहे। आणि सणासुदीच्या दिवसाला केवढी सारी गडबड असते सकाळ सकाळ आणि काहीतरी गोडधोड बनवून देवाला सुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो ना, तर मग संध्याकाळी रात्री आल्यानंतर कुठे दाखवणार। तर सकाळचीच ही सर्व गडबड चालू आहे। तर सकाळ सकाळ उठून लवकर जरा उठली कारण की खूप धावपळ होणार होती माहितीच होतं। मग मी गुळपोळी बनवणार आहे आज संक्रांतीनिमित्त। आणि काल तर मी भोगीची भाजी बनवलीच होती आणि बाजरीची भाकरीसुद्धा तीळ लावलेली एक छोटासा क्लिपसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केला होता। आणि आज मी काळ्या वाटाण्याची उसळ बनवते, त्यासाठी ना बटाटे उकडत टाकले। जसं की मी केळफुळाची भाजी आणलेली संडेला आणि ती एकदा बनवून सुद्धा झाली आणि त्याच्यावर मला टॉनसुद्धा मिळालेला ह्यांचा। तर मला आज त्या भाजीचं ना थोडंफार कटलेट बनवायचे बटाट्यामधले आणि काळ्या वाटाण्यांमध्ये सुद्धा थोडीशी टाकणार आहे। कोणाला कळणार सुद्धा नाही कारण की अशीच जर ती बनवली ना तर स्वर खायला नाटकी करतो, त्याच्यामुळे ह्याच्यामधून कळणार सुद्धा नाही। आणि माझा आवळा ज्यूस रेडी आहे, तुम्हाला दिसतोय कारण की तो मी स्किप केला नाही आणि व्हिडिओद्वारे पण तुम्हाला मी दाखवते। तर डाळीमध्ये मी आज शेंगा टाकून अशीच साधंसंच वरण बनवणार आहे। त्याच्यासाठी ना मी केळफुळाची थोडीफार फुलं आहेत ती साफ करून सुद्धा घेतलेली आहेत आणि अजूनही बाकी आहे ते आता असंच फक्त कांदा टोमॅटोमध्ये फ्राय करून घेईल कधीतरी। तर ते मी आता पहिलं जे गुळपोळीसाठी शेंगदाणे आहेत ना ते सुद्धा साईड बाय भाजले जात आहेत आणि एक साईडला कुकरसुद्धा होतो आहे। आता इथे मी केळफुळाचे जे उकडून घ्यायचं ना त्याच्यामुळे बारीक बारीक चिरून घेते। आपले जे वर्षभराचे ट्रेडिशनल सण आहेत ना, म्हणजे की आता वर्ष सुरू झाले नवीन 25, तर त्याच्यामधला पहिला सण आहे संक्रांती येतो। तर त्या निमित्ताने मी दरवर्षी ना गुळपोळी बनवते। आणि आता इथे ना 1 वाटी मी तीळ टाकलेले आहेत, भाजले शेंगदाणे भाजते त्याच्यामध्येच मिक्स करून घेतलेत। आणि एक साईडला केळफूळसुद्धा उकडत ठेवलेलं आहे, थोडंसं किंचित मीठ टाकलं आहे, म्हणजे तिन्ही शेगड्या माझ्या चालू आहेत। आणि आता दुसरं मी आता पीठ मळून घेणार आहे। कधी बनवताना नॉर्मल अशा चुकासुद्धा होतात, पण त्या नेक्स्ट टाईमला मी सुधारून काढते कारण की बाबा ही वस्तू लास्ट टाईम बनवताना माझी मिस्टेक झालेली, मग म्हटलं की ह्यावेळी आपल्याला असं नको करायला, असं करायला पाहिजे। तर पीठसुद्धा मी मळून घेते आणि ह्या तिळपोळ्या आहेत ना एवढ्या क्रिस्पी होतात आणि आतून शेंगदाणे आणि तिळाची कोटिंग असते, खूप छानसुद्धा लागते चवीला। थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि एक पळी मी तेल अगदी कडकडीत गरम करून ते पिठामध्ये ना मिक्स करून घेणार आहे। गव्हाचंच पीठ घेतलं आहे। या आजच्या सणाला माझा केवढा मोठा पोपट झाला आहे तो तुम्हाला पुढे थोड्याच वेळात कळेलसुद्धा। छान गजरा वगैरे पण आणलेला आणि एक सोडून 2 गजरे आणले आणि मोगऱ्याचे गजरे जेव्हा सण येतात ना तेव्हा एवढे महाग होतात, बाप रे बाप। म्हणजे 100 रुपयाचे मी चक्क 2 गजरे घेतले, पण गजऱ्याची फिनिशिंग वगैरे छान होती आणि तो गजरा ना साईजने सुद्धा मोठा होता। तर इथे माझं पीठसुद्धा मळून झालेलं आहे। आता मी त्याला ना दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आहे कारण की आता जे भांडं माझं खाली झालं आहे ना त्याच्यामध्ये आता मी भाकरीचं पीठ मळून घेते। ज्वारीची भाकरी बनवते मी आज आणि उकड काढूनच सगळ्या भाकऱ्या बनवत असते मी नेहमी ना गुळाचाच चहा बनवते घरामध्ये सकाळी आणि हा तर चहा एकच टाईम होतो। तर इथे मी डब्बासुद्धा आणलेला आहे डीमार्टमधून। गुळाचे जे खडे आहेत ना त्याचं नाव आहे रसमलाई। तो गूळ टाकल्यानंतर ना चहा अजिबात फाटत नाही। जर का तुम्ही पावडर टाकली किंवा जे ठोकळे असतात ना गुळाचे ते जर टाकले तर गुळाचा चहा हमखास फुटतो। आणि दुसरा काय माझ्याकडे गूळ नव्हता, लाडू केलेले रविवारी तिळाचे, त्याचा चिक्कीचा गूळ होता। म्हटलं वेगळंच काहीतरी भलतंच होऊन जाईल सकाळ सकाळ, त्याच्यामुळे मी तोच गूळ वापरला। 2च खडे घेतले फक्त की मला थोडक्याच नैवेद्यासाठी आणि थोडं खाण्यासाठी अशा गुळपोळ्या बनवायच्या होत्या। पण सारण मी थोडं एक्स्ट्राचं बनवलं कारण की येणाऱ्या डेजमध्ये स्वरला सकाळी मला टिफिनसाठी बनवून देता येईल ना, म्हणून मग थोडंसं एक्स्ट्रा बनवलं। तर इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि थोडंसं ना जायफळ किसलेलं आहे। छान अगदी टेस्ट लागते, फक्त पुरणपोळी असते ना तसंच लागतं, फक्त शेंगदाण्याचं कोटिंग असतं त्यामुळे थोडी चेंज टेस्ट लागते, पण मस्त एकदम क्रिस्पी अशा पोळ्या लागतात। मिक्सरची आपली एका साईडला जागा आहे, पण तिथेच मी सगळं तिथेच म्हणजे मिक्सर हलवून घेत नाही, फक्त समोर तिथल्या इथेच मी करण्याचा प्रयत्न करत असते आणि ते पण बघत असते की खालती काही सांडलं नाही आहे ना। तसंही मिक्सर उचलून पूर्ण क्लीन करणं तर असतंच माझं, कारण की तिथे थोडंफार नाही म्हटलं तरी कण वगैरे पडतात, मग ते मुंग्या बिंग्या येण्यापेक्षा ते क्लीन केलेलं परवडतं। तर ह्या सारणामध्ये ना थोडंसं अगदी तूप टाकलेलं आहे मी
आणि आता इथे माझं सारणसुद्धा तयार झालेलं आहे. त्याला मी प्लेटमध्ये काढलं आहे आणि इथे मी ना लाडू बनवते. उगाचच हे पुढे कळेल तुम्हाला. कधी नाही ते आज मी बनवायला घेतलं. म्हटलं पुरणाला जशी मी बनवते ना, पुरणपोळीचं पुरण असतं ते मऊ मऊ, त्याला मी तसेच लाडू करून ठेवते. कारण की ना जेव्हा पुरण लाटायला घेतो ना आपण, तेव्हा ते हाताला सारखं सारखं लागत नाही, चिकट चिकट. त्याच्यामुळे मी तसे लाडू करून घेतले. आणि हे सर्व झालं ना पहिला मी किचन ओटा थोडाफार क्लीन केला. नंतर तर क्लीन करणारच आहे. तर इथे मी कुकरमधले वाटाणेसुद्धा चेक करते. बऱ्यापैकी शिजलेत. आणि 2 बटाटे आहेत ना, म्हणजे 2 फोडी बटाट्याच्या मी साईडला काढून ठेवते कटलेट्ससाठी. बाकीचे आहेत ना ते भाजीमध्येच ॲड करणार आहे. रस्सेवाल्या भाज्या किंवा कडधान्याच्या कोणत्याही भाज्या आहेत त्यांना वाटणाशिवाय जोड अपुरीच आहे. म्हणजे त्यांना थिकनेस पाहिजे ना, ती वाटण्यानेच येते. तर इथे मी फोडणीसाठी मोहरी, कांदा, टोमॅटो यांची फोडणी दिलीत. कांदा आणि टोमॅटो नरम होण्यासाठी थोडीशी हळद टाकली आहे. आता हे बघा, हे जे टाकणार आहे ते एवढंसंच वाटण होतं आणि एवढंसं वाटण मला इनफ असतं. म्हणजे त्याच्या जोडीला कांदा टोमॅटो आहेच, त्याच्यामुळे हे बरोबर होतं. आणि पुढे रस्सेवाली भाजी होते सुद्धा. तर त्याच्यामध्ये मी लाल तिखट, थोडीशी हळदसुद्धा टाकणार आहे, धणे पावडर आणि गरम मसाला. हे सगळे सुके मसाले टाकल्यानंतर परत एकदा परतवून घेणार. परतवल्यानंतर ना मसाले थोडे ड्राय वाटले म्हणून वाटाण्याचं जे रस्सा आहे ना, म्हणजे उकळलेलं वाटाण्याचं जे पाणी आहे थोडंसं ॲड केलं आहे त्याच्यामध्ये. आता खरी ग्रेव्ही वाटते बघा. पहिलं सुकं सुकं वाटत होतं. हे काही टेक्निक आहेत त्या स्वतःहूनच लावते. आणि जे केळफुलाची भाजी आहे ती कट केली, थोडीशीच टाकली, नाही तर स्वरला कळून जाईल. तर बटाटेसुद्धा मी त्याच्यामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि वाटाणे वगैरे सगळं मिक्स केले. कमी पाणी टाकलेलं आहे कारण की थपथपीत अशी भाजी पाहिजे मला. वाटाणे तर काय ऑलरेडी उकडलेलेच आहेत, त्याच्यामुळे वरतून चवीनुसार मीठ टाकणार आणि 2 मिनटं फक्त उकडून घेणार आहे झाकण ठेवून. म्हणजे वाटण आणि वाटाणे आहेत ते एकजीव होऊन जातील व्यवस्थितपणे. इथे 2 मिनटं झालेले आहेत आणि माझी भाजीसुद्धा रेडी झाली आहे. कोथिंबीर टाकले वरतून आणि किती छान दिसते ग्रेव्हीवाली अशी भाजी. जास्तच पातळ नाही केली ही. तर भाजीच्या कढईला मी दुसरीकडे ट्रान्सफर करून ठेवते आणि शेगडीवरती पॅन ठेवणार आहे. कारण की मला जी कटलेट बनवायचं ना केळफुळाचं, त्याला मला फोडणी द्यायचे. तर फोडणीसाठी हलकंसं जिरं टाकले, थोडीशी हिंग टाकले आणि कांदा, एकदम छोटा कांदा घेतलेला आहे. थोडासा नरम झाल्यानंतर सुके मसाले, फक्त हळद आणि धना पावडर आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आणि ह्या कटलेटच्या बाइंडिंगसाठी ना मी अर्धी वाटी जे आपण खाण्याचे पोहे आहेत ना, जे कांदा पोहे बनवतो त्याचे, ते अर्धी वाटी भिजवून ठेवलेले होते साईडला, ते घेणार आहे. स्मॅश केलेला बटाटा आधी टाकलेला आहे आणि ह्याच्यामध्ये केळफुळ आहे ना ते कट करून टाकलेलं आहे मी, पण शूटमध्ये आलंच नाही. तर ह्या बटाट्यासोबतच ते टाकायचं आहे मागोमागच. तर इथे मला असं वाटतं आहे मी पोह्यांनंतरच टाकले का काय बटाट्याच्या आधी टाकले मलाच कळलं नाही. आणि ते शूटिंगमध्ये सुद्धा आलं नाही. वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ आणि थोडासा अगदी चाट मसाला. चटपटीत टेस्ट येते एकदम. गुळपोळी आहे ना ती आमच्याकडे कधी बनलीही गेली नाही आहे. म्हणजे सासरी असं ती माहेरी कधी अशी बनवली नाही आहे. पण मला ना ट्रेनमध्ये भरपूर वर्षांपूर्वी माझ्या एक ताई होत्या ग्रुपमधल्या, त्यांनी असं सांगितलेलं की संक्रांती दिवशी गुळपोळी बनवतात. त्यांनी ॲक्च्युली खायलासुद्धा दिलेली, टिफिनमधून आणलेली, ट्रेनमध्येच दिलेली मला खायला आणि मला खूप छान लागली. तर त्यांना मी रेसिपी विचारली. तर त्या म्हणाल्या खूप सिम्पल आहे, असं आहे तसं आहे. गूळ घ्यायचं, खोबरं थोडंसं घ्यायचं, मी घेतलं नाही आहे, आणि तीळ वगैरे घ्यायचं, त्यांचं वाटण बनवायचं आणि जसं पुरणपोळीला आपण भरतो तसंच भरायचं. तुपाने फक्त हे करायचं, वरतून तूप लावायचं. आणि तेव्हापासून जी मी बनवायला सुरुवात केली ते अजूनपर्यंत मी ते बनवते, कारण की छान वाटतं असं. मगाशी मी सांगितलेलंच की ते गोळे करून घेतले कारण की हात चिकट होऊ नये म्हणून, पण ते पुरण लाटताना ना मला जमायलाच भाग पडले, ते जमतच नव्हते. मग मी काय केलं, ते गोळे आहेत ना ते तोडले आणि जसं आपला रेग्युलर चुरा असतो ना तसाच तो मी भरला आणि आपल्या एक्स्ट्राचं डोकं लावलेलं मी आणि साध्यासुध्या अशा आपल्या नॉर्मल पुरणपोळीसारख्या भरून मी पोळ्या केल्या. असेच काही एक्सपेरिमेंट करतच असते मी. म्हणजे शॉर्टकट पद्धती वगैरे, काही तोटे देतात, काही फायदासुद्धा करतात, असं नाही आहे की नुकसानच करतात. तर माझ्या पोळ्यासुद्धा झालेल्या आहेत. ही सर्व होण्याच्या आधीच पीठ मी उकड काढलेलीच होती ज्वारीच्या पिठाची, तर मी पीठसुद्धा मळून ठेवलं आणि आता लागलंच गरम तवा आहे तर मी लगेचच भाकऱ्यासुद्धा करून घेतल्या. तर ह्या गरम गरम तव्यावरती मी काय काय केलं, सर्वात आधी गुळपोळी केली, त्याच्यानंतर ज्वारीच्या भाकऱ्या आणि आता गरमच तवा आहे, बारीक गॅस आहे, पण त्याच्यावरती आता मी कटलेट फ्राय करून घेते. रवा घेतला आहे, लाल मसाला आणि हळद आणि थोडं चवीनुसार मीठ, कारण की वरतून असं सफेद नको वाटायला, थोडं कलरफुल छान दिसतं ना म्हणून.
तर इथे बघा, आता इथे मी एकदम सहजरित्या गोल टिक्कीसारखं होतं आहे, तुटत बिटत काही नाही. तर ह्या कटलेटलासुद्धा शेप दिला आहे छानपैकी, रव्यामध्ये घोळवून घेतलं आहे आणि आता छानपैकी गरम गरम तव्यावरती मी क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार. सगळे एकामागोमाग एक कटलेट ठेवणार. आणि किती छान दिसत आहेत ना, दिसायला जेवढे छान आहेत तेवढे टेस्टलासुद्धा खूप छान झालेले. मी ऑफिसमध्ये आणलेलं आणि माझ्या कलिगलासुद्धा खूप आवडलं. रेसिपी विचारली गेली, आवडीने सांगितलीसुद्धा. आणि असंच मिरच्या बघून थोडंसं मीठ मसाला भरला आणि त्या पॅनवरती जे सारण होतं ना, त्या पॅनवरती थोडंसं तेल टाकलं आणि फ्राय करून घेतल्या. अशी तिखटपणाची आवड मी कंप्लीट करते माझी. आणि जराही साडी नेसायला वेळ नव्हता म्हणून फटकन ड्रेसच वेअर केला ब्लॅक कलरचा आणि फटकन रांगोळी काढून घेतली. आधी सणासुदीचे दिवस आहेत तर दारापुढे रांगोळी नसेल तर दार एकदम बरोबर वाटणार नाही म्हणून फटकन अशी साधीशीच काढली. मला काही रांगोळी एवढी खास येत नाही. सुद्धा करून घेतली, माझीसुद्धा बाकी होती, पण घरामध्ये तिळाचे लाडू आणि गुळपोळी बनवली, ते सुद्धा देवाला नैवेद्य दाखवून घेतला. कारण की रात्री येणार आणि कधी दाखवणार म्हणून सकाळचाच देवाला नैवेद्य दाखवून घेतला आणि टिफिनसुद्धा ह्यांचा भरून घेतला. आणि ही बघा पोळी, गुळाची पोळी, किती अगदी पॉकेटसारखी ओपन होते आणि सारण आतलं अगदी दिसते सुद्धा आणि एकदम क्रिस्पी झालेली. बघा, मी दाखवायला गेली ती मध्येच तुटली गेली, म्हणजे एवढी क्रिस्पी झालेली. तर अशा प्रकारे आजचा टिफिन रेडी झालेला आहे. कटलेट आहे आणि काळ्या वाटाण्याची उसळ, ज्वारीची भाकरी आहे, गुळपोळी आहे, डाळ आहे, चिक्की, भात, सर्व काही पॅक करून मी निघाले गजरा घालून माझ्या ऑफिसला. कारण की गजरा दाखवण्याचं माझं एकच इंटेन्शन आहे की मला आज साडी नेसायची होती आणि कधीच असं होत नाही की मी संक्रांती दिवशी ब्लॅक कलरची साडी घालत नाही. पण आज असं झालं की जराही वेळ नव्हता आणि गजरे आणून ठेवलेले साडीसाठीच. म्हटलं राहू देत, आता हळदी कुंकू असेलच ना घरामध्ये, तेव्हा आता ह्या महिन्यामध्ये भरपूर सारे सणच आहेत, मग घालणं तर होणारच आहे. सण म्हणजे आपला मकर संक्रांती झाल्यानंतर हळदी कुंकू सुरू होतात, मग इकडे जा तिकडे जा. तर ड्रेसवरती तर आपण जाऊ शकत नाही, तर साड्या बिड्या नेसून मस्तपैकी जायचं, हळदी कुंकू घ्यायचं. घरातला सुद्धा हळदी कुंकू आहे. हो, आणि अजून सोसायटीमध्ये सुद्धा प्रोग्राम असतात, तर तिथे सुद्धा हळदी कुंकू होतो, गेम्स होतात, तेव्हासुद्धा साडी वगैरे नेसणं होतंच. तर मी निघाले आता माझ्या रेग्युलर कामाला. प्लॅटफॉर्मला पोचल्यानंतर हा सीन तर मोस्टली बघायलाच मिळतो, कारण की कोणी नॉर्मल चालत नसतं, कारण की ट्रेन ही कोणासाठी थांबत नसते, तर आपल्यालाच धावावं लागतं. त्यांना बघून मी सुद्धा पळायला लागली, कारण की ट्रेनची अनाऊन्स होत होती. जेव्हा असे काही सण असतात त्यावेळी थोडं लवकरच निघणं होतं, तर मी निघालेली आहे 6च्याच आसपास निघालेली आहे. आधी निघायचं होतं पण थोडं कामामुळे अटकावं लागलं. आणि इथे ट्रेनमध्ये चढल्यानंतर एवढं माझ्या जीवाला लागलं, कारण की ह्या सर्व लेडीजला मी साडीवरती आणि एवढं छान तयार होऊन पाहिलं ना, तर खरोखर मला कुठेतरी चुकचुकल्यासारखं वाटलं की थोडं आणखीन जरा सकाळी लवकर उठली असती तर मला ही साडी नेसता आली असती. सकाळपासून जी माझी साडी न नेसण्याचं जे मला चुकचुकत होतं मनामध्ये, ते तर मी विसरली होती. परत रिक्षाच्या लाईनला उभे राहिल्यानंतर ते परत दिसलं साडी नेसलेल्या लेडीज. आणि मला स्वरला सोडायचं होतं, तबला घेऊन त्याला काकाच्या सोसायटीमध्ये सोडायचं होतं, कारण की त्यांच्या इथे प्रोग्राम आहेत. त्यामुळे स्वर तिथे स्वागतगीतसाठी ना तबला वाजवणार आहे, ते तुम्हाला बघायला मिळेलच. आणि हे तर काय त्यांच्या वेळेवरतीच येणार आहेत. मला लवकर निघायला मिळालं म्हणून मी लवकर येऊन लगेच त्याला तिथे सोडलं आणि मग मी घरी आली. की घरी आल्यानंतर देवापुढे दिवाबत्ती लावायची होती, दारापुढे रांगोळी काढलेली होती छानपैकी, तिथे सुद्धा दिवा लावायचा होता. मग ते सर्व कामं करायची बाकीच होती माझी. सकाळची भाजी तर थोडीशीच होती, ती स्वरलाच होणार होती. म्हटलं मशरूमची भाजीसुद्धा केली. आल्यानंतर राईस लावला आणि एक बाजरीची भाकरी केली. छानपैकी दिवाबत्ती झाली. आणि अशा प्रकारे मी आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असल्यास लाईक करा, छान छान कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर.